पर्यटन विभागाच्या माध्यमातून महापालिकेला जवळपास मेरून तलावाच्या सुशोभीकरणासाठी 5 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे आणि या निधीतून या ठिकाणी आता मेरून तलावाच्या सुशोभीकरणाचं तसेच या तलावामध्ये जॉगिंग ट्रॅक उभारण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। आपण मेरून तलावावर आहोत आणि आपण जर या ठिकाणी दृश्यांमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी मेरून तलावाच्या आतमध्ये जो आहे या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक जो आहे या ठिकाणी उभारला जात आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक तसेच मेरून तलावाचे सुशोभीकरणाची मागणी जी होती ती पर्यावरण प्रेमी नागरिकांमधून या ठिकाणी होती आणि जळगाव शहराचं वैभव असल्यामुळे आणि निसर्गरम्य ठिकाण असल्यामुळे मेरून तलावावर जे आहे या ठिकाणी सकाळी मॉर्निंग वॉक साठी असेल, सायंकाळी तसेच दिवसभर या ठिकाणी नागरिकांचीच तशी पर्यावरण प्रेमींची या ठिकाणी मोठी वर्दळ असते। तसेच जैवविविधता म्हणून देखील या तलावाकडे पाहिलं जातं। वेगवेगळे जे पक्षी आहेत, दुर्मिळ पक्षी या ठिकाणी वेगवेगळ्या हंगामामध्ये या ठिकाणी मेरून तलावावर येत असतात आणि त्यामुळेच या तलावाचं जे आहे वैभव हे टिकून राहण्यासाठी तसेच याच्या सुशोभीकरणासाठी मंत्री गिरीश महाजन हे पर्यटन मंत्री असताना त्यांच्या माध्यमातून या तलावासाठी 5 कोटी रुपयांचा निधी जळगाव महापालिकेला देण्यात आला होता आणि याच निधीच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर आता जळगाव शहरातील मेरून तलावाच्या सुशोभीकरणासह या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक उभारण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर मेरून तलावाच्या त्या बाजूने या जॉगिंग ट्रॅकला जे आहे सुरुवात करण्यात आलेली आहे आणि जॉगिंग ट्रॅक साठीच्या ज्या 2 सिमेंटच्या भिंती आहेत त्या जवळपास या ठिकाणी आता पूर्ण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। त्यामध्ये मातीचा भराव टाकला जाणार आहे। त्यामुळे ज्या नागरिकांना रस्त्यावरून मॉर्निंग वॉक करताना जे आहे वाहनांचा तसेच धुळीचा त्रास होता, आता त्यांच्यासाठी ही मोठी सोय या ठिकाणी होणार आहे आणि हा जो जॉगिंग ट्रॅक आहे हा थेट मेरून तलावाच्या शेवटच्या बाजूपर्यंत त्या ठिकाणापर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यासाठी नागरिकांची या ठिकाणी मोठी सोय होणार आहे, कारण या ठिकाणी मॉर्निंग वॉक करताना कसं तसेच निसर्गाचा आनंद घेण्यासाठी रस्त्यावरून मोठमोठी वाहने या ठिकाणून जात असतात अवजड आणि त्यामुळे नागरिकांना जो आहे मोठा त्रास सहन करावा लागत होता। मात्र आता हा जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी उभारल्यानंतर जे आहे इतरही सुशोभीकरणाची कामे या ठिकाणी केली जाणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये या ठिकाणी जे पर्यावरण प्रेमी किंवा मॉर्निंग वॉक साठी नागरिक जे आहे सकाळ किंवा संध्याकाळ तलावावर येत असतात त्यांच्यासाठी आता जॉगिंग ट्रॅकची या ठिकाणी सोय केली जाणार आहे आणि पुढच्या काळामध्ये जवळपास 5 ते 6 महिन्यांमध्ये किंवा वर्षभरामध्ये हा जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी पूर्ण होईल अशी माहिती आहे आणि त्यामुळे आता पर्यावरण प्रेमींमध्ये या ठिकाणी कुठेतरी समाधानाचं वातावरण असून हा जॉगिंग ट्रॅक तसेच सुशोभीकरणाची कामं सुरू झाल्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये या ठिकाणी आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।